बिल मिळालंच पाहिजे, बिल मिळालंच पाहिजे, थकीत ऊस बिल मिळालंच पाहिजे, थकीत ऊस बिल मिळालंच पाहिजे, थकीत ऊस बिल मिळालंच पाहिजे। नमस्कार, मी प्रहार संघटना तालुका अध्यक्ष औसा। आज भाऊसाहेब बिराजदार म्हणजेच त्याचं आत्ताचं नाव क्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यावर सर्व शेतकऱ्यांनीशी टाळे ठोको आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि सर्व शेतकऱ्यांनी प्रतिसाद पण दिला। त्याचं कारण असं की गेली 6-7 महिने झालं या कारखान्याने शेतकऱ्याचं बिल थांबवलेलं आहे। आज शेतकरी इतका मेटाकुटीला आलेला असताना देखील कारखान्याच्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कसलाच म्हणजे जाग येत नाही। प्रत्येक वेळेस शेतकरी येतोय या गेटला धडका देऊन जातोय, तरी पण कारखाना प्रशासन एकदम निर्ढावलेलं प्रशासन शांतपणे बसलेलं आहे। त्यासाठी म्हणून कुठेतरी प्रशासनाने देखील याची दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्याला न्याय मिळवून दिलाच पाहिजे, एवढंच या ठिकाणी बोलतो। मी मुदगड एकुजी निलंगा तालुका। मी मुदगडहून आलो आहे। माझं ऊस जाऊन 6-7 महिने झालं, त्याची माझी दखल घेत नाहीत। मी इथून जाणार नाही, मी इथं का नाही उपोषणाला बसणार आहे, इथं पाशी घेणार आहे, एवढीच विनंती आहे सरकारला। किती टन तुमचा ऊस गेलाय? 50 टन। आता जाऊन किती महिने झाले? 7 महिने उलाले। कारखाना काय म्हणतोय? कारखाना का म्हणते आता ही शेवटलाच आमचे बिल निघतात म्हणले, दिलंच नाही। आता काहीतरी आश्वासन दिलं असेल ना? किती आता आश्वासन म्हणजे असंच बांधले की आता निघणार आहे, येणार आहे, असंच म्हणले। आता आपण त्याच तारखेची वाट बघू लागलो। मी शुभम विजयकुमार डोंगरे, राहणार हरेगाव, तालुका औसा, जिल्हा लातूर। माझा जानेवारी 2026 17 जानेवारीला ऊस आलेला आहे। हे प्रशासन भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे प्रशासन काय म्हणतात की फक्त तारखेवर तारखे देतात। काय तारखे 5 तारीख 15 तारीख फक्त वेळ काढून निघतात। ह्या वेळ काढून निघण्यामध्ये आमच्या खच्चीकरण, आमच्या घरामध्ये आमच्या संसाराला पैसे, आमच्या घरी नातेवाईक, आमचे आजी आजोबा आमचे पीडित आहेत। आपला सध्या आपल्या घरामध्ये दवाखाने चालू आहेत, अनेक प्रश्न चालू आहेत। शाळेचा शिक्षणाचा प्रश्न आहे, कुणाचा याचा प्रश्न आहे। आमच्या घरामध्ये अनेक अडचणी आहेत, पण हे एकही रुपया आजपर्यंत 7 महिन्यामध्ये एकही रुपया आम्हाला दिलेला नाही। या कारखान्याच्या इथं आम्ही 3-4 वेळेस आलेला आहे, निवेदन 3-4 वेळेस दिलं, पण हे कुठलीही दखल घेत नाही कारखाना। आम्ही बरेच वेळेस कारखान्याला विनंती केली, शिफारस केली, हात जोडं केलं, पूर्ण आम्ही व्याकुळ होऊन या कारखान्याला आमच्या बिलाची रक्कम मागतोय, तरी कुठलीही दखल याने घेत नाही। सोमनाथ भीमराव कोहाळे, मी हरेगावचा शेतकरी आहे। माझं ऊस बिल थकीत राहिलेलं आहे। ह्या कारखान्यानं ऊस बिल द्यावं ही माझी नम्र विनंती आहे। माझ्या घरातील लग्न सोहळा झालेला आहे, मी लोकांचं कर्ज काढून त्या लग्न सोहळ्यासाठी खर्च केलेला आहे। तरी ह्या सर्वच शेतकऱ्यांचं सगळ्याची व्यथा जी आहे ही ह्या शासनानं किंवा ह्या कारखान्याच्या प्रमुखांनी जाणून घ्यावं ही माझी विनंती आहे।